आरमेल आणि निर्णय घेतला इथे मात्र फिल्डिंग करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम एबन जोडी गावदेवी क्रिकेट संघ कानपोली या टीमला आणि आता मॅचला सुरुवात देखील होईल स्पर्धेचे शिल्पकार प्रज्वलजी खडकबान चिरागजी भगत स्वप्नीलजी भगत केदारजी कांबरी यांचं अगवत झाले मनपूर्वक स्वागत दुपारच्या जेवणानंतर मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आमचे श्लोक फुलवरे आहेत दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम पहिला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता एक सिंगल धाव इथे एकपटी जातीय रोहित पाटील आणि आदेश मध्ये अशी मामा भाचेची जोडी आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल ही जोडी भरपूर फेमस आहे टीम कानपोलीची आज एबन जोडी पुरस्कृत ही टीम तुम्हाला पाहायला मिळेल बदलापूर संरक्षण समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे उपाध्यक्ष राहुलजी नामदेव चव्हाण यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय दुसऱ्या बाजूला नरेंद्र घोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल साजिद येत आहेत गोलंदाजी मार्कवरती इथे अडबा बाटक खेचण्याचा प्रयत्न होता बॉल एस्टनच्या मागे चाललाय क्षेत्ररक्षक पाठमोरा धाबा किती मिळतील पाहावं लागेल मिळते ती एक चिकी सिंगल आय थिंक बॅटची कडा होती त्यामुळेच की काय पंच आता आपल्याकडे वळले नाहीयेत दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल मोहची वाडी विरोधात कानपोली असा सामना तुम्ही एन्जॉय करताय एक संघ तुम्हाला पाहायला मिळतोय नेरळ विभागातून तर दुसरा पनवेल तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं घेऊन साजिद लेफ्ट आर्म सीबर लेफ्ट आर्म वर विकेटनं फुल टॉस होता ऑन साइडला खेळलाय फटका चांगला आहे धावा देखील चांगल्याच मिळतील बॉल चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला बार षटकार या मॅच मध्ये धमाकेदार आता सुरुवात करत असताना रोहित पाटीलला तुम्ही पाहताय त्याचा बल्ला बोलतोय इथे देखील अडबा बाटने घेतलाय मिड विकेटला गुगू धावतोय बॉल पडते पोहोचेल पडतो बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे देखील अडबा बाट खेचायचं होतं नाही जमलं संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा खरं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता साजिद शेखचा दरम्यान सुटकेचा बोकळा निश्वास होता त्याने देखील सोडला असेल या मॅचमध्ये कारण तुम्ही पाहता आतापर्यंत धावफलकावरती 12 धाबा बनल्या गेल्या शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे 5 षटकाची ही देखील मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये कानपोली विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानामध्ये खेळत असताना मोहाची वाडी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल एबन जोडी गावदेवी कानपोली इथे इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न आहे एक सिंगल तर मिळेल शंकात नाहीये आणि आता सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावा पहिल्या षटकाच्या 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिला संपन्न झाला एका बाजूला अमोल चव्हाण आदम मुजाबर रोशन आढाव गुग्गू असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय खरं तर रोहित पाटील आदेश मध्ये चेतन पाटील असतील असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला सुधीर असतील नेहमीच या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला साजिद सारखा अष्टबलू खेळाडू देखील तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅचमध्ये. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोरदास सज्ज होतोय. आदम मुजाबर हा खेळाडू तुम्हाला बाद बेल. उजव्या हाताचा हा गोलंदाज नेहमीच चांगली कामगिरी तो टीमसाठी करतोय, परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करणार आहे यावरती आता साऱ्यांचं लक्ष लागलं. 5 धाबाची पार्टी आहे टीम कानपुली संघाला या स्पर्धेमध्ये. चांगला क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघाच्या बाजूतून आपण पाहिलाय. मागील मॅच भरपूर चांगला सामना रंगला. शिवशक्ती कडाव संघाला परास्त व्हावं लागलं या स्पर्धेमध्ये, परंतु सामना जिंकला टीम जय भवानी आई शेलू संघानं. पहिला बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. बॅटम पाठच्या मधनं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरं सर्कलचं पाबंदी आहे. रोहित पाटील स्ट्रायकिंग एरवरती सर्कलची पाबंदी आहे, त्यामुळेच की काय तुम्ही पाहता आतापर्यंत 5 खेळाडू तुम्हाला 30 वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील. 3 खेळाडू माफी असावी. बॅटची कडा आहे. इथे देखील एक चिकी सिंगल. ज्यावेळेस षटक क्रमांक पहिला असतो त्यावेळेस मात्र 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर, परंतु आता षटक क्रमांक दुसरा आहे त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 खेळाडू तुम्हाला 30 वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील. छत्रपती मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून डीजे बदलापूर गाव आणि त्याचबरोबर विलाजी भोर प्रतापजी शिंदे बाबू यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचंही कौतुक व्हायला हवं. ठाणे जिल्हा सचिव प्रथमेशजी भगत साहेब यांच्याकडून आपल्याला मात्र या स्पर्धेमध्ये सर्व प्रकारच्या ट्रॉफीज लाभले, त्यांचंही हार्दिक मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि अंपायर सिग्नल चौकार. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. 2 बॉलवरती पूर्णपणे मी म्हणेन अभ्यास केला आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला. बॅट्समन आदेश मतेच्या बॅटमधून मामा भांजेची जोडी आहे. बेगीट करण्याचा प्रयत्न, फटका फोसलाय. गोलंदाज हसलाय, फलंदाज रुसलाय का पाहावं लागेल. हो रुसलाय, कारण त्याला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना आई भवानी शेलू हा संघ देखील एक सामना जिंकलाय. अनिकेत भगत भरपूर खुश असतील, रजत असतील. चांगला क्रिकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि शिवशक्ती कडावसारख्या एक मोठ्या संघाला पराभवाचा धक्का त्याने दिला. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आला. भन्नाट बेग होता, तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती 13 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या धाबा खर्च केला फक्त 6 धाबा खर्च करत असताना 19 धाबा धावफलकावरती इथे मात्र जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 19 धाबा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. 5 धाबांची पार्टी घेऊन आज मात्र उतरलाय संघ मात्र 4 पदे आई गावदेवी कानपोली यांच्या विरोधात तुम्ही पाहता श्री 11 मोहाची वाडी असा सामना मैदानावरती रंगतोय. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. त्यामध्ये या स्पर्धेमध्ये खरं तर मजा येईल. रामजित यादव येतात गोलंदाजी मार्कवरती. रामजित यादवचा इथे मात्र वापर करण्यात आला.
रामजित यादव येतोय गोलंदाजी बारकवरती. षटक क्रमांक तिसरे घेऊन तो दाखल झाला. सर्कलची पाबंदी आता समाप्त झाली. पॉवरप्लेचं षटक आपण पाहिलं आता इथे मात्र समाप्त झाले जरूर, परंतु तिसऱ्या षटकामध्ये रामजितच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आहे. किती धाबा जमा करते टीम मैदानाच्या आतमध्ये कानपोली यावरती देखील आता सरांचं लक्ष लागलं. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ ते दाखवतील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज रामजित सज्ज होत असताना राईट अंबोर द विकेट. पहिला बॉल सज्ज होतोय. समोर चेतन पाटील. पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. त्यांच्या मागे अमोल चव्हाण धावत परत पोहोचतात. दरम्यान एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. अंपायर सिग्नल तुम्हाला बहाल मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नेक्स्ट मॅच जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू विरोधात कपाळेश्वर दहागाव. दोन टीमची कॅप्टन विनंती आहे आपण टॉससाठी या. आडवा बाटणं खेळला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिला बॉल संपन्न झाला. चेतनच्या खात्यामध्ये एक धावा मी ॲड करतो. दरम्यान 21 धावा धावफलकावरती जोडले जातील. षटक क्रमांक तिसऱ्याला आता सुरुवात होतीये. दुसऱ्याला सुरुवात झाली आहे. खरं तर पहिल्याबरोबर ते आपण पाहिला चेंडू वाईट त्याने फेकला. पुन्हा एकदा एक चेक सिंगल इथे धावफलकावरती जोडली गेली. या बॅचमध्ये 5 षटकांची बॅच. 3 षटकानंतर तुम्हाला डिंग स्पेक. बिग हिट. फटका तर चांगला आहे. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे आणि बॉल अखेर निघून चालला वाईडिश. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 27 धाबा. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि आता 27 मध्ये अजून एक धाव ऍड होती. बॅटकटच्या माध्यमातून 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जवळजवळ 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर एक सिंगल आली, एक षटकार आणि आता पुन्हा एकदा एक सिंगल बेती आहे आणि टीमची टोटल 28 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. गोलंदाज ऑन साइडला फेकून दिला स्क्वेअर लेगला. डी बॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतन पाटीलचा पहिला बार षटकार. चा वापर करण्यात आला. बॉलला मात्र बिरकावून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार वसूल करतोय आणि धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रामजित यादव पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा फेकला स्क्वेअर लेगला. क्षेत्र देत निवडलंय. अगदी मागच्या बॉलची कार्बन कॉपी तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. गेल्या चेतन पाटीलला तुम्ही पाहताय मैदानाच्या तो आता तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतो यावरती चालचं लक्ष जरूर लागले. परंतु रामजित यादव याच्यावरती आता आक्रमण चढवलं आणि 2 सिक्सर आपण पाहतोय चेतनच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना 40 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. पाहिलं होतं कबरला क्षेत्र मोकळे. तिथे मात्र फटका घेण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर चेतन पाटीलची वादळी इनिंग इथे मात्र समाप्त झाली. परंतु बाद
धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि आता स्ट्रायकिंग गेअरवरती रोहित पाटील आहेत. आणि 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅचमध्ये. आणि आता षटक क्रमांक तुम्ही पाहताय 4 घेऊन आदम सज्ज होतोय. समोर रोहित पाटील दाखल झाला या मॅचमध्ये. राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर, पंच सहमत होते. लेगबायचा इशारा युवराज महाराज बुटेरे यांचा आमच्या परत पोहोचला आहे. धावफलक आता पुढे सरकेल 41. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 षटकांची मॅच या मॅचमध्ये तुम्ही पाहता. आतापर्यंत चांगली टोटल टीम 11 जोडी 11 गावदेवी कानपोली संघाच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कशा प्रकारची फलंदाजी ते आता करतात. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. 1 धाव इथे धावफलकावरती जोडली गेली रोहितच्या बॅटमधून. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान पुन्हा एकदा इथे मात्र बॉलर बॅकडॉप करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान धाव इथे मिळणार नाही. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 1 धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मद्राचरमध्ये दाखल होतोय. प्रीतम पाटीलला तुम्ही पाहता. खूप चांगली त्याच्या टान्स. इथे देखील बॅटची कडा आहे. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा प्रकारची बॅटिंग मी भिवंडीचा कारिवळीचा पप्पा खारीक त्याला पाहिलं असाल. नेहमीच असा टान्स त्याचा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि नेहमीच भरपूर चांगली बॅटिंग तो करत असतो. तशाच प्रकारचा टान्स आता तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 धाबा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केला आदम मुजावरनं. खूप चांगली गोलंदाजी आता या षटकामध्ये होत असताना मागे षटकामध्ये भरपूर मार पडला रमजित यादव या गोलंदाजावरती. परंतु आता कुठेतरी मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये आदम मुजावर. इथे देखील काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात रोहित पाटील. इथे मात्र त्यांना मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं. संपर्क व्यवस्थित नव्हता बॅट आणि बॉलचा. त्या बोल्सकी काय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 धाबा इथे मात्र या षटकामध्ये खर्च केल्या आदम मुजावरनं. एक चांगला गोलंदाज आहे. बेगावरती स्वार असताना हा गोलंदाज तुम्ही पाहताय. बेगाने आतापर्यंत त्याला बीट केलंय. धावफलक टीमची टोटल 42. इथे बॅटची कडा आहे. इथे देखील सिंगल धाव मिळणार आहे. जास्त काही मिळणार नाहीये. इथे आदम मुजावरनं सांगितलंय हळूप्रमाणे इथे मात्र चेंडूला गॅदर करा. जास्त काही घाई गडबड करू नका. एक सिंगल धाव इथे देखील मिळेल. फक्त 3 धाबा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्या आदम मुजावरनं. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 43. 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅचमध्ये. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान षटक क्रमांक 14 संपन्न झालं आणि 4 षटकांच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती. फक्त 43 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे साथी स्कोरर प्रज्वल खडकबान आमच्या परत माहिती पोहोचवत असताना. चला नेक्स्ट मॅच शेलू विपक्ष दहागाव. जय कोलंबा माता शेलू विरोधात कपाळेश्वर दहागाव. 2 टीमची कॅप्टन विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. फक्त 3 धाबा या षटकामध्ये आपण पाहिल्या. 43. 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रोहित पाटील आणि त्याच्या साथीनं प्रीतम पाटील ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतीय. अजून सुधीर सारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे या मॅचमध्ये. परंतु षटक क्रमांक 5 कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतील हे चित्र देखील आता आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 5वा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. मुस्तकीन हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मुस्तकीन आलेत गोलंदाजी मार्गवरती या षटकामध्ये. षटक क्रमांक तुम्ही पाहताय घेऊन 5वं आणि अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांची पार्टी टीम कानपुरीला हे देखील विसरून चालला नाही आहे. या मॅचमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. इथे देखील पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. रोहित पाटीलला पहिल्या बॉलवरती मैदान सोडावं लागतं. एक मोठा धक्का लागेल टीम कानपोली संघाला. फलंदाज बाद. हॅलो थँक्यू.
या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जे के सेलू संघ आपल्याला विनंती आहे आपला देखील संघनायक आपण या ठिकाणी त्वरित पाठवायचा आहे। इनिंग ब्रेकमध्ये आपण इथे टॉस संपन्न करणार आहोत। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स। पहिला बॉल आपण पाहिला खरं तर रोहित पाटील बाद झाला, नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय। यावेळेस तुम्ही पाहताय षटक क्रमांक 5 सुरू आहे। पहिल्या बरोबर ती विकेट मिळतीये, नवीन खेळाडू निखिल पाटील आता मैदानाच्या दाखल झाला। या मॅच मध्ये टार्गेट तुम्ही पाहता आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धाबा धावफलकावरती 43 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। इथून चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण या धावसंख्या पुरेशा नाही आहेत। ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, तिथे झेल टिपला आणि इथे अजून एक धक्का लागतो टीम कानपोलीला। फलंदाज बाद। निखिल देखील बाद झाला आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल झालाय करण पाटीलला तुम्ही पाहताय। पाटील आणि पाटील कंपनी तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल। अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये। गोलंदाज चांगली कामगिरी करतो। इथे फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल। क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय, एक चिकी सिंगल इथे एक पडी जाते। सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल। 43 या आकड्यावरती बिमणे ग्रहण लागला होता, एक धाव धावफलकावरती जोडली गेली। आता 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। षटक क्रमांक 5 मार्गस्थ या मॅच मध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा बनवायला हव्या होत्या। त्यावेळेस मात्र एक चांगली फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण मोहाची वाडी देखील संघ एक मोठा संघ आहे। इथे देखील यॉर्करचा वापर तुम्ही पाहताय, भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि धावफलक एका धाब्याच्या साथीने पुढे सरके 3 षटकामध्ये 40 होत्या आणि आता तुम्ही पाहताय षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे। आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील या 2 षटकामध्ये। स्लॉगरच्या षटकामध्ये धाबा बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करत असते, परंतु इथे मी म्हणेन थोडासा बॅकवर्ड वरती टीम कानपोली। इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाही आहे, इथे देखील एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या जोरावरती आता धावफलक 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। आदेशमध्येच बाद होणं परवडणारं नाहीये टीम कानपोली टीमला। रोहित पाटीलला देखील या मॅचमध्ये एक चौकार एक षटकार लगावत असताना चांगली बॅटिंगला सुरुवात केली होती, परंतु तो देखील जास्त काळ खेळपट्टीवरती टिकला नव्हता, त्यामुळेच की काय धावसंख्या थोडीशी कमी आता पाहायला मिळेल। इथे गोपनीसारखी बॅट फिरवली आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये साजिद, बॉलला तुम फेक करतात, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकपडल्या गेल्या जरूर आणि धावफलक तुम्ही पाहताय जाऊन पोहोचले आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 49 धाबाचं टार्गेट आता तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल। चेक आपण टॉस करतोय पुढचा। या ठिकाणी जय कोलंबो माता सेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान दहागाव या 2 संघांदरम्यान इथे टॉस केला जाईल। एका बाजूने मयूर लिहिलंय, एका बाजूने प्रतीक लिहिलंय, कॉल कोण करेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। तर सेलू संघाचे संघनायक टॉस करतील, मयूर असा कॉल आहे आणि प्रतीक आलाय। जय हनुमान दहागाव संघाने टॉस इथे जिंकलाय आणि त्यांचा निर्णय काय असणार आहे? फील्ड फर्स्ट। तर 5 षटकांची मॅच आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही का घेतलाय? क्षेत्ररक्षण आम्ही त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत कधी खेळलो नाही, त्यामुळे पहिलीच मॅच आहे त्यांच्या विरोधात, त्यांच्या आमच्या विरोधात पहिली मॅच आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। तर नवीन टीम समोर आहे तुमच्या आणि या मैदानावरती याच्या अगोदर खेळण्याचा कधी अनुभव आहे का? नाही, फर्स्ट टाइम खेळतो। तर किती उत्सुकता आहे? ग्रीनरी आहे आणि खरं तर इंटरनॅशनल मैदानाच्या धर्तीवरती हे मैदानाकडे देखील पाहिलं जातं, तशा पद्धतीचं मैदान आहे। फक्त स्टेडियम इथे नाही आहे, परंतु बाकी सर्व गोष्टी इंटरनॅशनल मैदानापेक्षा देखील क्वालिटी या मैदानावरती आहेत। नक्कीच खूप चांगला ग्राउंड आहे, खूप मजा येईल खेळायला।
अ, तुम्ही जर इथे आपण टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा पण फिल्डिंग असतं. आता बॅटिंग करायची आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 60+च्या आसपास आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. आणि एकूणच या मैदानावरती याच्या अगोदर कधी क्रिकेट खेळलेत का? खेळलो आहे, 2 वेळा खेळलो आहे. नाईटमध्ये एकदा खेळलो होतो आणि नाईटलाच एकदा खेळलो होतो. तर या मैदानावरती खेळतानाचा एक वेगळा अनुभव निश्चित 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 तुम्हाला असणार आहे आणि तो अनुभव देखील आमच्यासोबत तुम्ही शेअर कराल. अनुभव असं काय एवढं नाही आहे, पण ग्राउंड एक नंबर आहे आणि इंटरनॅशनल सारखं ग्राउंड आहे. खेळायला खूप मजा येणार आहे. आणि एकूणच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे मयूर पिसेकरचा ग्राउंड असतो मुरदाचा आणि आयोजन पण खूप चांगला असतो आणि प्रज्वलने पण खूप आयोजन चांगलं केलं आहे. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे असणार आहेत. तर आपण पाहतो टॉस बॉक्समधून न्यूज आहे. जय हनुमान दहागाव संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारा आपण पाहतोय सेलू संघ. जय कोलंबो माता सेलू संघ फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. धन्यवाद. खेळाचं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. बॉल आणि तो बॉल आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे गेलाय. चौकारानं खातं खोलले फलंदाजाने आपण पाहतोय. डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण. चौकार. पन्नास धाब्यांचं लक्ष आहे. पुढचा बॉल राईट आर्म द विकेट आपण पाहतोय. यावेळेस कमालीचा फटका आहे. डीप स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 कन्झिक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. अमोल चव्हाण आपण पाहतोय. अनमोल फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले 2 सुरुवातीला. आदेश मते इथे ऑन साइडला आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, परंतु बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम सिक्सर.
काय सुरुवात केली अमोल चव्हाण यांनी. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळतायत. जस्ट शॉर्ट ऑफ लेंथवरती हा बॉल होता आणि कमालीचा फटका आपण पाहिला. अमोल चव्हाण यांच्या बॅटमधून 2 चौकार आले सुरुवातीला, त्यानंतर षटकार आलाय. आदेश मते बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ऑन द विकेट. इथे आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु कट करण्यासाठी तुम्हाला रूम आवश्यक असतो. रूम इथे बनवण्याचा प्रयत्न केला, बॉडी थोडीशी बॅक केली, परंतु तिथे आपण पाहिलं अगदी कट करू शकले नाहीत, कारण कट करण्यासाठी लेंथ तुम्हाला शरीरापासून दूर पाहिजे. इथे लेंथ शरीराजवळ होती आणि कट करू शकले नाहीयेत. पुढचा बॉल लिडिंग एज लागले हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक काही काळ इंटरेस्टेड जरूर होते, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि इथे अमोल चव्हाण यांना जीवनदान मिळतंय. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. लक्ष आहे 49 धावेंचं आणि खूप वेगाने सुरुवात केली आहे मोहाचीवाडी संघाने या मॅच मध्ये. खूप वेगाने खरं तर चित्र बदलवलीत. मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरुद्ध कानपोली अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. बॅकफुटला गेलेत, हलक्या हातानं बॉलला केवळ डेलिकेट टच दिलाय. 1 धावेचा प्रयत्न आणि अतिशय सहज 1 धावेची प्राप्ती तिथे केली जाईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17-17. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर. सतरा धावा आल्यात आणि 5 धावा पॅनल्टीच्या बॅटिंग टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड आपण केल्यात. एकूण धावफलकावरती धावा असतील 22. 24 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता आहे मोहाचीवाडी टीमला. श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये एवन जोडी गावदेवी कानपोली अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. फार एंड गोलंदाज यावेळेस देखील पिकअप शॉट ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजनला आणि इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. पंचांचा निर्णय येणं अजून देखील बाकी आहे. योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे आहे. हा चौकार आहे. 4 धावा. काउ कॉर्नर रिजनला आणि आणखी एक बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अनदर मॅक्सिमम फ्रॉम मिस्टर अमोल चव्हाण. थँक्यू थँक्यू. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. इथे आपण पाहतोय ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहेत. वेगाने बॉलच्या दिशेने आले. 1 धावेची प्राप्ती होईल आणि 1 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा धावफलकावरती आहेत आणि 33च्या 33 धावा आतापर्यंत 5 पॅनल्टीच्या सोडून आपण पाहिलं 28 धावा आतापर्यंत अमोल चव्हाण यांनी बनवल्यात. रोशन आढाव आपण पाहतोय 5 पेनल्टी त्या एक्स्ट्राज मध्ये आपण काउंट करू शकतो. पेनल्टीच्या एक्स्ट्राज मध्ये काउंट होणार का हा एक प्रश्न आहे, परंतु दुसरं कोटा नाही, त्याला एक्स्ट्राज मध्येच तुम्हाला त्या टाकावे लागतील. 1 धाव इथे प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. चौतीस धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 विदाउट लॉस. काय सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात इथे अमोल चव्हाण यांनी केली आहे. ओ कमालीचा बॉल कट झाला शार्पली आपण पाहतोय. इथे
ऑफकटर स्वरूपाचा बॉल डावखुऱ्या हाताचे फलंदाज समोर आहेत. डॉट बॉल आलाय. इथे आपण पाहतोय कमालीचा फटका. यावेळेस आपण पाहिलं स्टेप आउट झालेत, बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचलेत आणि ऑन दी अप हा फटका ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणखीन एक जबरदस्त प्रहार अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून. वन मोर सिक्सर. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती. अतिशय दर्जेदार सुरुवात केली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमने. 40 धावेंपर्यंत त्यांनी मजल मारली. आदेश मते त्यांच्यावरती आक्रमण केलं, चेतन पाटील यांच्यावरती देखील आक्रमण केलंय. 40 धावा धावपलकावरती. 49 धावेंचं लक्ष आहे आणि आता 18 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. सुधीर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. मोहाचीवाडी संघ काय फलंदाजी केली आहे अमोल चव्हाण यांनी. अप्रतिम दर्जेदार कामगिरी मैदानावरती केली आहे. इथे आपण पाहतोय अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. लेंथ वरती हा बॉल होता, पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेतली. आणि असे बॉल फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण आहे, कारण तुम्ही बॉल गोलंदाज हात पाहता, लाईन पाहता आणि पडल्यानंतर ज्यावेळेस लेंथ वरचा बॉल अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून त्या बॉलवरती ऍडजस्ट करणं तुम्हाला खूप कठीण आहे. डॉट बॉल. लेफ्ट ऑफ मोर द विकेट. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. ऑन दी अप फटका खेळलेत. पॉइंट रिजनला बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. या स्पर्धेमधील आणखी एक बदलापूर गाव चषक चौकार. इथे आपण पाहतोय मिड विकेट रिजनला प्रहार केलाय. एक टप्पा खाऊन बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. नाव स्कोर आर लेवल 48 ऑल. 1 रन. एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि हा चौकार आहे आणि चौकाराच्या सहाय्याने इथे विजय मिळवलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात मोहाचीवाडी संघाने. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं आणि डॉमिनेटिंग परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला अमोल चव्हाण यांचा आणि आपल्या संघाला एक हाती विजय त्यांनी मिळवून दिलाय. अभिनंदन टीम मोहाचीवाडी आणि हार्ड लक टीम एवन जोडी गावदेवी कानपोली.